गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही है जिंदगी, चलती ही जा रही है, हो. गाडी बुला रही है. अरे बाप रे, सकाळी सकाळी किशोर कुमारचं गाणं म्हणताय? अगं वासंती, काल हा? मी आणि मधोबा एका बर. किशोर कुमार संगीत रजनी कार्यक्रमाला गेलो होतो बघ. हां हां. काय सुंदर गाणी म्हटलीत त्यांनी किशोर कुमारची आणि म्हणून गुणगुणत होतो, बस इतकंच. गाडी बुला रही है. वसंत हा येऊ का घरात? अरे काय छान गीत म्हणतोयस. गाडी बुला रही आहे. भाऊजी, हा? काल तुम्ही किशोर कुमार संगीत रजनी या कार्यक्रमाला गेला होतात म्हणे. हो हो वहिनी, काय गर्दी होती म्हणून सांगू तुम्हाला. हो. एवढा अप्रतिम सादरीकरण त्यांचं हम्म. आणि सुंदर गीतं म्हटली त्यांनी. म्हणजे चक्क मला आणि माधवी ताईंना न नेता तुम्ही दोघं गेलाच कसे काय? अहो अहो वहिनी, काय आलं, मला 2 पास मिळाल्या होत्या, बर. म्हणून मी आणि वसंता गेलो. आणि वासंती, मी गाडी बुला रही है हे गाणं का म्हणत होतो माहितीये का तुला? का म्हणत होते बरं? हे गाणं फार मार्मिक आहे. बर. यात जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय. हां. परंतु त्याचबरोबर हे गाणं मी गुणगुणत होतो ते यासाठी की 16 एप्रिल 1853 साली आपल्या देशात मुंबई ते ठाणे रेल्वे धावली बर. आणि आता या गोष्टीला 172 वर्ष झालीत. हो ना वसंता, बघ, आपल्या देशात आता रेल्वे म्हणजे आपली जीवनवाहिनी झाली आहे. खरंय. म्हणजे रेल्वेचं जाळं संपूर्ण भारतभर पसरलंय आणि संपूर्ण देश रेल्वेद्वारे जोडणाऱ्या देशांमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. अहो, इतकंच नाही ना, तर आत्ता आपल्याकडे मुंबईमधलं लोकलचं जाळं जगात प्रथम क्रमांकावर आहे. आणि म्हणूनच लोकलला मुंबईची रक्तवाहिनी सुद्धा म्हटलं जातं. अगं वासंती, आपल्या देशात आता बुलेट ट्रेन सुरू होत आहे. हो. अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. हो का? ताशी 320 किलोमीटर वेगाने ही धावणार आहे. केवढी प्रगती केली ना भारताने, मग वाफेच्या इंजिन पासून बुलेट ट्रेन पर्यंत. अरे हो ना वसंता, रेल्वे पासून तर अवकाशापर्यंत भारताची विजयी पताका आता दुमदुमते. मग अरे भारतानं प्रथम उपग्रह अवकाशात सोडला, ते सुद्धा एप्रिल महिन्यातच. बरोबर. म्हणजे 19 एप्रिल 1975 रोजी आर्यभट हा प्रथम भारतीय उपग्रह आपण रशियाच्या अवकाश केंद्रावरून सोडला होता. भाऊजी बघा, याच महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1984 रोजी भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा रशियाच्या अवकाशातून अंतराळात गेला होता म्हणे. हो वहिनी, आणि त्यावेळच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हां. यांनी त्यांना विचारलं होतं हां. की तुम्हाला भारत कसा दिसतो. तेव्हा राकेश शर्मा म्हणाले होते की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मधु, आपला भारत देश विविधतेत जरी भाषा, धर्म, प्रांत यात वेगळा असला ना, तरी समृद्ध परंपरा आणि संस्कृतीनं मात्र एक आहे. हो. याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा, हो की नाही? खरंय खरंय. आणि वहिनी, थोडा त्रास देऊ का तुम्हाला? सांगा थोडा ना. पंख्याचा वेग वाढवा हो. हो, सध्या- वाढवते ना. सध्या उन्हाचा पारा सकाळपासून तापतोय हो. म्हणजे आपल्याकडे तर आता 44-45 डिग्री तापमान झालंय. अहो भाऊजी, नुकताच आपल्याकडे 22 एप्रिलला वसुंधरा दिन साजरा झाला. आणि युनेस्कोने 22 एप्रिल 1970 पासून पर्यावरण संरक्षणासाठी वसुंधरा दिन हा साजरा करण्यास सुरुवात केली. अच्छा. हां. पण वसंता, हे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढतंय रे. मधोबा, खरं आहे तुझं म्हणणं. लोकसंख्या वाढीमुळे वृक्षतोड होऊन सिमेंटची जंगलं आपण आपल्या भोवती सभोवताली वाढवतोय. बरोबर. या जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, हे निश्चित. हा. औद्योगिक क्रांतीमुळे कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे सुद्धा पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. म्हणून ना की पर्यावरण संरक्षणासाठी युनेस्कोने 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. हो वहिनी, हां. झाडं लावा झाडं जगवा याची जाणीव दर उन्हाळ्यात होते. हो. म्हणजे संकल्प केला बरोबर. जातो की पहिल्या पावसात आपण झाडं लावली पाहिजे, पण ती जगवली जात नाहीत. हो ना, खरं आहे ना भाऊजी. बघा, आपण आपल्या लहानपणी आपण सुट्ट्यांमध्ये गावाला जायचो बघा. मग तेव्हा बघा, रस्त्याच्या आजूबाजूला दाट झाडांची सावली आपल्या डोळ्यांची पारणं फेडत असायची. वासंती, ही शेतात आंब्याची झाडं, निंब, पेरू, मोसंबी, चिंच ही झाडं सतत बहरलेली दिसायची त्यावेळी, नाही का? खरंच पर्यावरण संरक्षण करायला हवं असा संदेश 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी दिलाय. हो. बरोबर आहे की खरंय, खरंय, नाही? खरंय. म्हणजे त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व तेव्हाच ओळखलं होतं. अगदी बरोबर. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मग बरोबर आहे. हो ना. वहिनी, अहो एवढंच काय, शिवाजी महाराजांनी सुद्धा आदेश काढला होता हां. की आरमारासाठी तयार कराव्या लागणाऱ्या जहाजांसाठी जे लाकूड हवं असेल बर.
ते मालकाला न विचारता तोडू नये आणि हो त्या बदल्यात मालकाला योग्य तो मोबदला द्यावा. अगदी बरोबर. मधोबा आणि वासंती, बर आताची परिस्थिती अशी आहे की सकाळी 11 नंतर आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत हो हो रस्ता आणि कॉलनी या सगळ्या परिसरात उष्णतेमुळे शुकशुकाट असतो बघ. हो खरंय. माहिती का, आधी चौकात पानपोया दिसायच्या आणि आता आपल्याकडे पानपोई प्रकार हा अगदी दिसेनासाच झालाय हो. खरं आहे. हा वहिनी तुमचं म्हणणं खरं आहे, पण अहो रस्त्यांना आडोशाला झाडं देखील दिसत नाहीत. हा आपण प्रत्येकानं झाडं लावली पाहिजे आणि जगवली पाहिजे. अगदी ही बरोबर आता काळाची गरज झाली. अगदी खरं आहे मधोबा तुझं म्हणणं. आपण सगळ्यांनी मोकळ्या परिसरात आणि घराच्या आजूबाजूला झाडं लावली पाहिजेत आणि लावण्यापेक्षा ती जगवली पाहिजे. हो आणि बरं का भाऊजी, बघा एक झाड मोठं आणि डेरेदार व्हायला साधारण 5 वर्ष लागतात बरोबर. आणि त्या झाडाची काळजी निगा 5 वर्ष घ्यायला हवी. आता बाजारात आंबे मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली बघा. आंबे खाऊन त्याच्या कोया कुठेही फेकण्यापेक्षा त्या जर आपण जमा करून रस्त्याच्या दुतर्फा अथवा सार्वजनिक जागेत सगळ्यांच्या संमतीने लावायला पाहिजे, हो की नाही? वसंती आणि मधोबा आपण संकल्प करू आणि इतरांना देखील सांगू. नक्की नक्की. मधू भाऊजी, तुमच्याकडे मिरची आणली का? हो वहिनी, काल बाजारात जाऊन रीतसर चपाटा, काश्मीरी आणि लाल मिरची, गावरानी मिरची, ज्वाला, गुंटूर आणि बेडकी मिरची घेऊन आलोय. बापरे भाऊजी, तुम्हाला सांगते यंदा मिरची इतकी महाग झाली आहे ना. मधू, तुला सांगतो, घरात वर्षभर पुरेल एवढी मिरची आणणं आणि आणलेली मिरची सुकवणं, नंतर दळून आणणं, या सगळ्यांची जबाबदारी आमच्या घरात माझ्यावर असते बघ. भाऊजी, हे अक्षरशः चुकीचं आहे. म्हणजे बघा, मिरची सुकवणं आणि त्याचे देठ काढणं हे काम कोण करतं बरं, विचारा बरं यांना. मधू, एखादं काम वासंती करते इतकंच नाही नाही. अरे मदत महत्वाची असते. हा तुला सांगतो वसंता, मला घरी मदत करायची एवढी सवय झाली आहे, म्हणजे एखाद दिवशी मी भांडे घासले नाही तर मला असं वाटतं की दिवस पूर्ण झालाच नाही. मधू, तुझं आपलं काहीतरी सर. अरे वसंता, माझं तुझ्यासारखंच आहे. गाडगेबाबा म्हणायचे की नाही, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. खरं आहे, ते खरं आहे, अगदी 100% खरं आहे. वसंता, मला आठवतंय, म्हणजे वहिनी तुम्हाला देखील बरं बरं, ऐकते. आमचा वसंता एवढा साधा आहे. बर, तो एवढं मोजून मापून बोलतो. जसं आपल्याकडे सोन्याचे भाव लाखाला भिडले तसा आहे हा. भाऊजी अगदी खरं बोललात बरं तुम्ही. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या लग्नात सोनं 8 ते 10 हजार रुपये तोळं होतं. बघ मधू, हो मग. मधोबा, आपल्या सोन्याला जगभर मागणी आहे, हे तर तुला मान्य आहे की नाही? जळगावचं सोनं अस्सल आहे आणि म्हणून आपल्याकडे पांढऱ्या सोन्याला सुद्धा मोठी मागणी आहे. भाऊजी, आपल्या भागात खरोखर सोन्यासारखी माणसं आहेत हो. म्हणजे बघा कसं ना, की मदतीला सतत ती पुढे असतात. हे मात्र खरं आहे बरं का. वहिनी, सोन्याचे भाव लाखभर जरी झाले आणि आता लग्न सराई सुरू झाली, हो, अहो सोनं कितीही महागलं तरी खरेदी करण्यासाठी भारतीय माणूस कधीच मागे नसतो. हे मात्र खरं आहे बरं का. लग्न सराई सध्या सुरू आहे, एवढा उन्हात देखील रस्त्यांवर गर्दीत नाचणारी मंडळी दिसतात बघ. अहो भाऊजी बघा, म्हणजे बघा घरात लग्नपत्रिका बघा, म्हणजे एकाच तारखेला 4-4 लग्नांना भेटी द्याव्या लागतात हो. आणि जर नाही गेलं कोणाकडे तर राग येतो. हो ना, ही गोष्ट खरी आहे म्हणा. हो ना. बरे, आपल्याकडे लग्न वेळेत लागत नाहीत, त्यामुळे खोळंबा असतो. हो, आपल्याकडच्या लग्नात खरंच आता तर सध्या उन्हाळा सुरू आहे रे. हो ना. खरं म्हणजे या उन्हाळ्यात किंवा लग्नात गेल्यानंतर पुरेपूर पाणी पिलं पाहिजे. सोबत निंबू सरबत असेल, ऊसाचा रस, यासारखी शीतपेय पिलीच पाहिजे. नक्की. आणि आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे. आणि बरं का भाऊजी, अजून एक सांगते, घरातून बाहेर पडताना मोठा रुमाल किंवा बागायती पंचा चेहरा आणि कान झाकतील असा फेराव करायला हवा. अगदी खरं आहे वासंती. पण आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे. हो, ते तर आहेच ना खरं. भाऊजी बघा, अहो लग्नात इतक्या मोठ्याने डीजे वाजवतात, अक्षरशः कान ठळ्या बसायला होतात बरं. हो वहिनी, 60 ते 70 डेसिबल आवाज ऐकायला योग्य असतो, परंतु आपल्याकडे सर्रास 110 ते 130 डेसिबल आणि त्यापेक्षा जास्त आवाज इतका केला जातो आणि तो खरंच खूप हानिकारक असतो. खरे म्हणजे सांगू का, वयोवृद्ध लोकांना आणि लहान मुलांना या ध्वनी प्रदूषणाचा त्रास जाणवतो आणि त्यामुळे ऐकायलाही त्रास होतो. वासंती, घरात सुद्धा आपण डेसिबल चेक केले पाहिजे. तुमचं तर काहीतरीच असतं. म्हणजे काय माहिती का, घरात मोठ्याने बोलल्याशिवाय तुम्हाला म्हणजे यांना ऐकायलाच येत नाही हो. वसंता, काय ऐकतोय मी? अरे ते कसं आहे मधोबा, सांगू का, तुझी वहिनी सुरेख बोलते, तिचा स्वर उंच गेल्यावर मला आवडतो, तिची हरकत
मला हवीशी वाटते म्हणून सांगितलं मी. काय भाऊजी ना, यांचं पण काहीतरीच असतं. म्हणजे सांगू का, घरी असले की मोबाईलमध्ये इतकं डोकं घालतात की त्यांना आजूबाजूचे आवाजच ऐकायला येत नाही आणि म्हणून मग मला आवाज वाढवावाच लागतो. मधू, तुला माहिती आहे का, माझा शिक्षकी पेशा आहे, बरोबर आहे की नाही. एकाग्र लवकर होतो, त्यामुळे बाहेरचे आवाज ऐकायला येतच नाहीत. असं आहे होय. मग तुझा आवाज वासंती येण्या अगोदर तुला प्रतिसाद देत असतो की हो नाही. हो, आता लक्षात ठेवेन ना मी. अरे बरं, तुमचं चालू द्या मग. वासंती, आज आपण लग्न सराईनंतर पर्यावरण यावर गप्पा केल्यात. बरं. जसं वृक्षांचं रक्षण केलं पाहिजे तसंच आपण जगलो पाहिजे याकरता खाण्याची व्यवस्था करणार आहेस की नाही तू आता. मग करते ना. वहिनी, हे खरंय पण आता पोटात कावडे ओरडायला लागले. अहो भाऊजी, कावळे आता पोटातच ओरडतील ना. म्हणजे बघा कसं दिवसेंदिवस कावळे, चिमण्या हे पक्षी सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे मात्र खरं. कारण काय की मोबाईलचा अतिवापर आणि वायफाय यांच्या लहरीमुळे कावळे, चिमण्यांसारखे पक्षी आता दिसत नाही. म्हणूनच पर्यावरण संरक्षण करणं हे गरजेचं आहे की नाही, सांगा बरं मला भाऊजी. हो वहिनी, अगदी बरोबर बोललात. पण मी काय म्हणतोय, म्हणजे वसंतालाच नाही तर मला सुद्धा आता भूक लागली. वासंती, अगोदर काहीतरी गरमागरम नाश्ता आणि चहा मिळाला तर बरं होईल. हो हो, ते तर आणतेच ना मी. गरमागरम सगळ्यांसाठी चहा, नाश्ता. धन्यवाद वासंती, अन्नदाता सुखी. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही है जिंदगी, चलती ही जा रही है. हो. गाड़ी बुला रही है. अरे बाप रे, सकाळी सकाळी किशोर कुमारचं गाणं म्हणताय. अगं वासंती, काल मी आणि मधोबा एका किशोर कुमार संगीत रजनी कार्यक्रमाला गेलो होतो. काय सुंदर गाणी म्हटलीत त्यांनी किशोर कुमारची आणि म्हणून गुणगुणत होतो, बस इतकंच. गाडी बुला रही है. वसंत, हा येऊ का घरात? अरे काय छान गीत म्हणतोयस, गाडी बुला रही है. भाऊजी, काल तुम्ही किशोर कुमार संगीत रजनी या कार्यक्रमाला गेला होतात म्हणे. हो हो वहिनी, काय गर्दी होती म्हणून सांगू तुम्हाला. हो, एवढा अप्रतिम सादरीकरण त्यांचं आणि सुंदर गीतं म्हटली त्यांनी. म्हणजे चक्क मला आणि माधवी ताईंना न नेता तुम्ही दोघं गेलाच कसे काय?